बातमी पुण्यातून पुण्यामध्ये पुन्हा मेफेड्रोनचा साठा सापडलेला आहे। पुण्यातील खडकी परिसरातील ही घटना आहे। 10,60,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा हा पुण्यामध्ये पुन्हा एकदा सापडलाय। पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून खडकी परिसरामध्ये ड्रग्ज विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। याआधी सुद्धा अनेक वेळा पुण्यामध्ये ड्रग्जचा साठा हा सापडला होता। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, पुण्यात पुन्हा मेफेड्रोनचा साठा सापडलाय, अधिकची माहिती। 10,60,000 रुपयांचा हा सगळा अंमली पदार्थांचा साठा जो आहे तो पुण्यातील खडकी भागामध्ये सापडलेला आहे। मेफेड्रॉन नावाचं हे अंमली पदार्थ आहे, एमडी म्हणतात त्याला। मागील काही दिवसांपासून खडकी परिसरामध्ये ड्रग्ज विकणाऱ्यांची जी आहे ती टोळी कार्यरत असल्याची माहिती पुणे पोलिसांना होती आणि काही जे पेडलर्स आहेत त्यांच्यावर देखील विशेष लक्ष जे आहे ते पुणे पोलिसांनी केलं होतं आणि आता या प्रकरणी जवळपास 10,60,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा, एमडीचा साठा जो आहे तो पुणे पोलिसांना एकाकडून सापडलेला आहे। पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे, कायदेशीर प्रक्रिया करून त्याला अटक देखील केलेली आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सगळ्या भागामध्ये कुठून नेमका हा सगळा साठा येत होता, त्याच्या पाठीमागे कुठलं मोठं रॅकेट आहे का हे सध्या पुणे पोलीस शोधतायत। त्यामुळे आता नेमकी यावरती काय कारवाई केली जाते आणि ह्यातून मोठं रॅकेट जे ते उद्ध्वस्त केलं जातंय का हे पाहायला मिळणार आहे। जी, त्याचे धागेदोरे शोधण्याचं पुणे पोलिसांचं काम सुरू आहे। धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।